हरे हरे राम कृष्ण Hare
विश्वनाथ
तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी काय उने तुम्हा पासे मी तो अल्पची संतोषी तुगा म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी ट्रबल वाढू रे ट्रबलही नाही बास येईल कोणतोय आवाज वाढ विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी महाशिवरात्रीचा आजचा दिवस आहे आणि भगवान बाबांच्या संस्थानापैकी राजा हरिश्चंद्र हे एक संस्थान आहे मोठं संस्थान आहे आणि आपण या परिसरातली सगळी माणसं आहात पिढ्यानपिढ्या या परिसरात राहिलेली आहात आणि इतर ठिकाणी थोडं ठीक आहे देव आहे का नाही झटका बसतो का नाही या परिसरात सांगायची गरज नाही नादी लागला त्याचा नादच संपला राजा हरिश्चंद्राचा नाद करायचा नाही असं म्हणलं तर काही फार वावगं होईल असं मला वाटत नाही आणि चांगली गोष्ट अशी आहे राजा हरिश्चंद्रच या संस्थांचं रक्षण करतो म्हणून हे शिल्लक आहे नाही तुम्ही काय सोडलं असतं काय देव विकून खाणारी कलियुगातली माणसं आहेत जमीन फार थोडी आहे पण काही काही ठिकाणी असे झटके पाहिजे जिथं थोडाफार चमत्कार पाहिजे लोक थोडं अंतरावर राहतात कधी कधी असं म्हणावं लागतं आशीर्वाद नको पण शाप पण नको असे हे परंपरेनं चालत आलेलं भगवान बाबांचं स्थान आहे संस्थान आहेत भगवान बाबा या ठिकाणी जोपर्यंत शरीर रूपाने होते तोपर्यंत या ठिकाणी कीर्तन करायचे शिवरात्रीच्या दिवशी तीच परंपरा भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी गुरुवर्य भीमसिंग महाराज यांनी अनेक वर्ष चालवले भीमसिंग महाराजांचं भाग्य खूप मोठं होतं एकतर ते बंकट स्वामी महाराजांचे पुतणे होते दुसरा त्यांचा गळा चांगला होता आपल्याला नरडं असतं त्यांना गळा होता
गळा ही ईश्वराची देण आहे. म्हणून दुसरी मराठवाड्यात भीमसेन महाराजांनी जन्म घेतला आणि त्यांचं लालन पालन पुण्यामध्ये मामासाहेबांच्या हाताखाली झालं. गायन, वादन आणि कीर्तन हे तिन्ही गुणांनी संपन्न होते. आणि तिसरं महत्वाचं भाग्य या कलियुगातलं, ऐश्वर्य संपन्न गादीचे मालक झाले. अशी योग या जीवनामध्ये येत नाही. हे 3 सांगितले मी तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे स्वामीजींचे पुतणे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार, पखवाज आणि चाली, कीर्तन स्वरूप हे स्वामींनी प्रसिद्ध केलं. बंकट स्वामी महाराजांनी. त्यांच्या रक्तातून जन्म घेणं हे पहिली सगळ्यात मोठी उपलब्धी. काही गोष्टी रक्तातच लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे मामासाहेबांसारख्यांच्या शहरामध्ये, शहरीकरणामध्ये त्यावेळेस शिकायला मिळेल, म्हणजे विद्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिकलेले भरपूर लोक आहेत, पण नोकरीच मिळत नाही, पैसाही मिळत नाही जीवनामध्ये. ज्ञान असून उदासवाणी आहेत. त्याच्याऐवजी भगवान बाबांची गादी ही ऐश्वर्य संपन्न आहे. हे 3 गुण एकत्र मिळाले. आणि हे 3 गुण याच्याकरता अभंगामध्ये 3 शब्द आहेत. एक शब्द आहे दीन, दुसरा शब्द आहे रंक आणि तिसरा शब्द आहे अनाथ. अनेक पद्धतीनं माणसाचा नाईलाज असतो. अनेक पद्धतीनं जन्म अशा घरात झालेला असतो जिथं गुणाची कदर नसते. ग्रामीण भागामध्ये फार बुद्धिमान आणि फार हुशार लोक आहेत, पण तो जन्म जो आहे ना, तो थोडा कमी कुळामध्ये झाल्यामुळं त्यांच्या गुणाला वाव नाही मिळत. ते लाईट बंद करायचं, लाईट बंद करतो. रेकॉर्डिंग चालू ठेवा, आमचं काही हरकत नाही, पण तो आहे असं मला दाखवू नका. आणि या भारतीय परंपरेमध्ये इतर धर्माच्या तुलनेनं जातीवादाचा पगडा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये. तिचं नाव जात आहे, पण ते कधीच भारतातून जात नाही. नाव आहे जात, पण जात नाही. आणि म्हणून चांगला बुद्धिमान व्यक्ती, चांगला कलाकार व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, त्याला इतर समाज जातीमध्ये अडकून टाकतो. विशेष करून महाराष्ट्रामध्ये अतिशय सज्जन, एकाच संप्रदायाचे, एकाच ठिकाणी वावरणारे, एकाच ज्ञानोबाला मांडणारी लोक, पण एक कीर्तन करणाऱ्यामध्ये सुद्धा हा प्रकार तयार होतो. हे या समाजाचे संत, ते त्या समाजाचे संत, ते त्या समाजाचे संत. हा एक प्रकार महाराष्ट्रामध्ये विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा प्रकार असतो, खूप चांगल्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, विद्वान आहे, सगळं कुळ संपन्न आहेत, पण त्या माणसाला विद्याच मिळत नाही. खूप मोठं कुळ आहे, मोठी परंपरा आहे, गादीची असेल, विद्येची असेल, ज्ञानाची असेल, सगळी मोठी परंपरा आहे. तुम्ही फार ग्रामीण भागातले लोक आहेत, जो माझा अनुभव आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, 7-7 पिढ्या कीर्तन परंपरेच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 7-7 पिढ्या सल्लग कीर्तनकाराच्या आहेत, आणि त्यांची मुलं आज मराठी व्यवस्थित बोलत नाहीत. म्हणजे ज्यांच्या 7 पिढ्यांनी कीर्तन केलेलं आहे, त्यांची आजची पिढी कीर्तनकार नाही, विद्वत्ताच राहिली नाही. कुळ चांगलं आहे, पण विद्वत्ता मिळत नाही. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे, आधार मिळत नाही. एखादा माणूस विद्वान आहे, मोठा आहे, संपन्न आहेत, जात चांगली, सगळं चांगले आहेत, आधार देत नाही. का देत नाही आधार? ज्यांना अगोदर मोठेपणा आलेला आहे, ते मोठे माणसं लहानाला अजून लहान ठेवतात. आमचं मोठेपण कमी होऊ नये म्हणून ते लहान ठेवतात.
नाहीच पुढे जाऊ देत. एका क्षेत्रात नाही बोलत, पारमार्थिक क्षेत्रात बोलत नाही मी. गैरसमज होईल तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये. व्यापारी इतरांना व्यापारी होऊ देत नाही. मोठा शेतकरी बियाणं कुठून आणलंय सांगत नाही. इतर घराण्यामध्ये आमदार जन्माला येत नाही. परंपरेने जे चालत आलेलं आहे ती परंपरा ठेवतात आपली. बाप आमदार, मुलगा आमदार, पुढा नातू, सगळी व्यवस्था कर. पैसाच लागतो ना त्याला जास्त. ही शोकांतिक आहे भारताची. ही केवळ परमार्थातलं बोलतो, व्यवहारातलं बोलतो किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातलं बोलतो असं नाही. आणि याच्या झळा संतांना पोहोचलेल्या आहेत. ज्ञानोबरायापासून भगवान बाबापर्यंत जेवढ्या लोकांना संतांना त्रास झालेला आहे तो त्रास ह्या मूर्खपणामुळं, ह्या अज्ञानामुळं त्यांना बसलेला आहे. कुठल्याही संतांनी कोणाबरोबर भांडण केलेलं नाही. ज्ञानोबरायापासून बाबापर्यंत कधी ऐकलंय एखाद्या संतांनी एखादं भांडण काढले कोर्टात? नाही. त्याच्याबरोबर समाज भांडण करतो, त्याच्याबरोबर लोक भांडण करतात आणि हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की हा मोठा नाही. आणि जितकं मोठ्या प्रमाणामध्ये त्याला लहान करण्याचा प्रयत्न करतात तितका तो संत मोठा होत जातो. ही त्याची विशेषता. हे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये पण घडले. असं समजू नका तुम्ही. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना विरोध झालेला आहे तो विचार करून बघा तुम्ही कोणी केलेला आहे. मला एक 5-10 वर्षापूर्वी भेटायला आले होते महाबळेश्वर परिसरातले. मोठं घराणे, मी नाव सांगत नाही. येऊन मला भेटले, नमस्कार केला, तिने आडनाव सांगितलं. म्हणलं ठीक आहे. म्हणे महाराज आम्ही आडनाव का सांगितलं तुम्ही विचारलं नाही. म्हटलं आता पुण्याची प्रथा आहे सगळेच आडनाव सांगतात. नाही तसं आडनाव आमचं नाही म्हणे, आमची परंपरा आहे. आम्ही शिवाजी महाराजांना विरोध केलाय. आत्ता सांगतात बरं, आमचं आडनाव म्हणजे शिवाजी महाराजांना आमच्या लोकांनी विरोध केला. कशाचा अभिमान असेल ते सांगताच येत नाही. राजा असो, संत असो, व्यापारी असो, शेतकरी असो, सामान्य माणसं असो, जेव्हा तो मोठा होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माणसं त्याला आडवी येतात. हा सिद्धांत आहे. आणि मग काय होतं पहा, मग काय होतं, मग सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आघात होता. मोठ्या माणसाला, विशाल अंतकरणाच्या माणसाला जर वाव दिला नाही, मोठेपणा दिला नाही, समाज कायमस्वरूपी अज्ञानात राहतो. कीर्तन व्यवस्थित आहे का? कायमस्वरूपी सांगतच नाही तुम्हाला काय होतं म्हणून. कायमस्वरूपी अज्ञानात राहतो. आणि अज्ञानात जोपर्यंत समाज राहतो तोपर्यंत ह्या लोकांचे व्यवसाय चालतात. आणि वारकरी संप्रदाय एक असा आहे 700 वर्षापासून तळागाळातल्या लोकांना तो मोठा करतो, अंधश्रद्धा विमुक्त करतो. ज्ञानोबरायापासून भगवान बाबापर्यंत कधीतरी एखाद्या कीर्तनकारांनी ताईबीत टिकलाय असं ऐकले तुम्ही? गंडे दोरे काहीच नाही. नामचिंतन करा. हरिमुखे हरिमुखे नामा परते तत्व नाही रे. काय ज्ञानोबराय सांगतात बघा तुम्ही. ऐकत नाहीत लोक. असं सोपं सोपं जर कारण सांगितलं ना ऐकत नाही. असं विचित्र सांगितलं ना मग मात्र त्यांना खरं वाटतं. सरळ सांगितलं तर पटतच देतं. माझ्या परिचयाचा एक डॉक्टर आहे आणि छातीत एका माणसाची धडधड करत होते. 2-3 डॉक्टरकडे गेला. त्याचा मानसिक भ्रम आहे. आता छाती धडधड करणार आहे ना जिवंत आहे म्हणजे मेला थोडंच येतो. तुम्हाला कळत नाही त्याला मी काय करतो. नाडी चालली पाहिजे. नाडी चालते म्हणल्यानंतर माणूस जिवंत आहे. ठोके का बसतात म्हणल्यावर काय मूर्खपणा येतो. सगळ्या डॉक्टरकडे गेला, नाही जमलं. ज्याची प्रॅक्टिसच चालत नव्हती, ज्या डॉक्टरला बोलायला भरपूर वेळ होता त्याच्याकडे गेला. ते सांगितलं महाराज एवढे एवढे डॉक्टर केलेत पण काय गुण नाही आला. कधीपासून त्रास होतो सांगा. त्यालाही वेळ होता, यालाही ऐकून घेणारा कोण नव्हता. ही कलियुगातली मोठी समस्या आहे.
तुमचं दुखणं तुमच्या मनातलं कुणी ऐकूनच घेत नाही. असं कोंडलेलं मन आहे, ते चेहऱ्यावर दिसतं, ते वैतागलेला माणूस आहे असं वाटतं. मग ते ऐकून ते म्हणजे मी बगीचेमध्ये गेलो, फिरता फिरता फुलपाखरू बघितलं, ते एकदम गिळलं गेलं, ते माझ्या हृदयात जाऊन बसलं. ते फुलपाखरू अजून निघालं नाही. असं होतं कधी? अशी माणसं आहेत. हा दृष्टांत आहे. पण असे अनेक प्रकारचे मानसिक उद्योग झालेले आहेत. ते सर ठीक आहे, छोटी गोष्ट आहे, आपण ऑपरेशन करून टाकू, 50,000 लागतील. तेवढे पहिल्यांदा डॉक्टर चांगला भेटला म्हणे. पहिल्यांदा डॉक्टर ठीक आहे, ठरलं त्याचं. तरी डॉक्टर सांगितल्याच्या मनामध्ये भ्रम पडलाय, तुला चिरा फिरा मार, आपण एक फुलपाखरू पकडून आणून याला दाखवू काढलं म्हणून. बेशुद्ध केलं, चिरा मारला, पकडलेलं फुलपाखरू असं त्या एका पीठ ह्याच्यामध्ये ठेवलं. होश आलं, सांगितलं बघ हे तुझं फुलपाखरू निघालं का रे? 60,000 रुपये दिले. ठरले किती होते? दिले 60,000. मानसिक समाधान मिळालं. माझा मुद्दा समजून घ्या. कशाने मिळालं, काय मिळालं हे माहित नाही, मानसिक समाधान मिळालं. त्याला गोंजारण्यात आलं, त्याचं ऐकण्यात आलं. जेवढे भारतात धर्म वाढतात, जेवढे महाराज लोक आहेत, स्वतःची परंपरा प्रारंभ करणारे, फक्त गोड बोलतात आणि तुम्ही त्यांना भाळता. तुकोबाराय खरं सांगतात, तुम्ही माळा घालत नाही. संप्रदायामध्ये येत तुकोबाराय काहीच नको, कोणत्याच देवाची आराधना करू नका. जेव्हा तुकोबाराय सांगतात, तुमच्या मनावर तो आघात होतो, हे चुकीचं बोलतात. आणि छोटे छोटे गावातले इकडचे तिकडचे संत काही सांगता तुम्ही संसारातलं, बायको मिळत नाही, पोरं होत नाहीत, ते सांगतात ठीक आहे होईल, घेऊन जा प्रसाद. मी एका महाराजाला विचारलं, तू सगळ्याला म्हणतो पोरं होईल, अंक होईल, नाही झालं तर? ते म्हणजे भारतात मध्ये कुठे केस होत असते म्हणे आपल्यावर, आपण काय गॅरंटी थोडीच दिली. ते आले, आशीर्वाद दिला, झालं तर आपलं शिष्य, नाही झालं तर नाही. आणि असे महाराष्ट्रातले वेडे एकत्रित केले तर ह्याचा धंदा चालतो. सत्य ऐकायची तयारी नाही, सत्य सहन करण्याची माणसाची तयारी नाही. जगद्गुरू तुकोबाराचे इतके अभंग आहेत. तुका म्हणे सत्य सांगे, त्याचा परिणाम पण सांगतात. येवो तर रागे येते, ते परमार्थातलं सत्य काय आहे हे वारकरी संप्रदाय सांगतो, ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात. आपल्याला ते सहन करण्याची क्षमता होत नाही. आपल्याला ऐकणारा संत पाहिजे, ऐकून घेणारा संत पाहिजे, आपलं दुःख अभिव्यक्त करणारा संत पाहिजे, आणि खोटं आश्वासन देणारा पाहिजे. मग आपल्याला वाटतं खरा संत आहे. मी अनेक लोकांना विचारलं, गुरु केलाय तुम्ही, गुरु काय विशेषता त्याचे? काही नाही, केले की आपलं बोलतात, मानसिक समाधान करतात. माझा अजून अर्थ नाही कळला तुम्हाला. ही सगळी प्रोसिजर आहे ना आत्ताच्या काळामध्ये, मानसशास्त्राचा जो डॉक्टर असतो, सायकोलॉजीचा, तो करत असतो. ते फक्त तो साधू होत नाही म्हणून दवाखाना टाकतो. मानसोपचार तज्ञ ज्याला म्हणतो ना आपण, मानस उपचार करतो. आणि हा आपलं दाढी जटा वाढवून लोकांना फसवतो. परिणाम अनेक वर्षापासून भारतामध्ये समाजाला अज्ञानी ठेवण्याची परंपरा आहे. सांगतच नाही त्याला काय, कशाने काय झालं सांगतच नाही. आणि जे सांगतात त्यांचा गाथा बुडवला जातो. किती वर्षाची परंपरा आहे. का गाथा बुडवला? सुंदर ते ध्यान, अशा अभंगांना बुडवावं. का बुडवला गाथा? का विरोध करतात तुकोबारायचा? आज एखादा प्रकार जर बोलला, सगळे लोक त्यांना मदत करतात. जगद्गुरू तुकोबारायांनी मानव हिताचं कल्याण केलं, त्यांचा गाथा बुडवला लोक, हिताचा गाथा. समाज अज्ञानी ठेवावा असं लोकांचं मत आहे. जितका अज्ञानी राहील, जितका शिष्य परिवार वाढेल. म्हणून या भारताचं अकल्याण होण्यामध्ये जसा जातीवाद कारणीभूत आहे, तसा संप्रदायवाद पण कारणीभूत आहे. संप्रदाय पण माणसाला माणसापासून वेगळं करण्यात आलेलं आहे.
सगळे माणसं एकच आहेत. तुम्ही कुठेही पृथ्वीवर कुठेही जा, गहू तांदळाशिवाय कुणाला काही खाता येणार नाही. नाही म्हणे महाराज आमच्याकडे जरा वेगळं पण खातात. वेगळं काय खाणार तुम्ही? दगड खाणार? काय माती खाणार? वेगळं काही नाही. पृथ्वीवर जे जन्माला येतं तेच तुम्ही खाता, कोणी दखल घेत नाही. मग आता हे सगळं तुम्ही का सांगता आम्हाला? काय कारण आहे सांगण्याचं? याचं मूळ कारण आहे जन्माला आलेल्या माणसाला समाधान पाहिजे. माझे शब्द व्यवस्थित आहे. सुख पाहिजे असं नाही म्हटलं, समाधान पाहिजे. बंगला आहे, गाडी आहेत, बायका पोरं आहेत, त्यांचे चेहरे बघा बरं समाधानी दिसतात का? समाधान हा प्रकार वेगळा आहे. समाधान ही मानसिक अवस्था आहे. आणि या जगातली भौतिक संपत्ती असणं, गाडी बंगला असणं ही साधन आहे समाधान देणारी. बंगला मोठा आहे, काय फरक पडला? काय फरक पडला? तुम्हाला तुमचं घर आरामच देणार, सावलीच देणार. मोठं घर पण सावलीच देणार आहे. खोल्या मोठ्या असतील, हॉल मोठा असेल, 2-4 कुत्रे त्याच्यामध्ये बसू शकतात. याच्यापेक्षा नवीन काय आहे? नाही म्हणे आमचं अजून जास्त मोठे. काय मोठे? घोडे बांधतो. आता गाडवाडे घोडे बांधले तर फरक काय पडला? हे काही समाधानाच्या वस्तू आहेत. एक माणसाजवळ 6 गाड्या, घरात माणसं 2. डोक्यामध्ये हॅबिट आपल्याकडे गाड्या असेल. गाडीनं माणूस मोठा नाही होत, बॉडीनं माणूस मोठा होत. बॉडी जर रोगाट असली, गाडी बदलता येते. बॉडी बदलता येत, सगळे पार्ट बदलता येतात गाडीचे, बॉडीचे नाही. मग मला जाते निघालेले काय बदलून बदलणार आहे तुम्ही? आत्मा बदलता येत नाही. शब्द आहे का? आत्मा बदलता येत नाही. आणि जरी तुम्ही पार्ट बदलले, किती दिवस चालणार? नाशिवंत देह जाणार, नुसतं जाणार नाही, सकळ जाणार. तुम्ही जाणार म्हणजे तुमचं नाही. मला तुमच्यावर फार प्रेम आहे खेडेगावातल्या लोकांना. 2-4 एकर जमीन, 2-4 कोंबड्या, 2-4 पोरं असतात. मरताना टेन्शनच येत नाही. 1-1 लाख कोटीच्या करोडपतीकडे असतील तर मरताना किती वेदना होत असतील. सगळं सोडून जायचं ना. तुम्ही त्याचं टेन्शन कधी अनुभवलंय का? ज्याच्याकडे काही नाहीच खुशाल म्हणतो काय नाही हो, सगळं झालंय. कधी मरण येऊ द्या, मरायला तयार आहे. ही खेडेगावातली माणसं मला आवडतात. ते शहरातली माणसं ते त्यांचा इतिहास मला सांगतात. गावातून जेव्हा गेलो शहरामध्ये काही नव्हतं शास्त्रीजी, माहिती कळलं काही नव्हतं शास्त्रीजी. म्हणजे जाताना तरी काय घेऊन जाणार? काही नव्हतंच राहणार आहे. इथं आलो, गाडी बंगला फॅक्टरी सगळं केलं. आजारी पडल्यानंतर जेवढं कमवलंय ना ते समोर दिसतं. आणि तेवढं कमवलेलं सोडून जाणं समाधान नाही मिळालं. कमवलं तुम्ही, समाधान नाही मिळालं. वारकरी संप्रदायाचं मूळ तत्व बघा काय? तुम्हाला श्रीमंत करणं नाही, तुमच्यामध्ये भेद निर्माण करणं नाही, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा, आहे त्या परिस्थितीमध्ये. आणि त्याचं कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. माझ्या समोर सगळी माणसं बसलेली, ही जिवंत आहेत, ही सगळी जिवंत आहेत. आणि या जगातलं सगळ्यात मोठा आनंद, समाधान आपण जिवंत असल्याचं आहे. आपण सगळ्यात मोठा आनंद बरं का, आपण जिवंत असल्या तर जिवंतपणाचा आनंद घेणं याचं नाव आहे परमार्थ. ज्यांच्या निमित्ताने आजचा दिवस आहे महाशिवरात्र, भगवान शंकर निवासस्थान बघा, राहायला कुठे? स्मशानामध्ये समाधानी. लक्ष्मी ज्यांच्याकडे आहे असे विष्णू शंकराला भेटायला जातात. आणि ते राहतात हिमालयामध्ये. आले मृत्यू लोकात, राहायचं घर कुठे? स्मशान. समाधानी. माझा मुद्दा समजून घ्या. स्मशानामध्ये आहे, जिथं जाण्यासाठी लोक मरतात.
तिथं तो जिवंत आहे. त्याचं नाव आहे भगवान शंकर. आणि इतकं सुंदर वर्णन केलंय महाराज. अंगावर मेलेल्या माणसाचं भस्म. तसं जर वैज्ञानिक दृष्टीने जर आता शहरात सांगितलं ना तुम्ही, मेलेल्या माणसाचं भस्म भगवान शंकर लावतात, त्यांना किळस येते. ते पावडर लावतात आणि पावडर तेव्हाच फवारणी करतो शेतकरी जेव्हा कीड लागलेली असते. केव्हा वापरतात पावडर? किडलेली म्हणून ना. मग भस्म का वापरलं जातं? आपल्या जीवनाला सतत आठवण पाहिजे, हे शरीर सुद्धा राख होणार आहे. आणि ज्याला आपल्या काळाचा अंत माहिती आहे, आपल्या जीवनाचा अंत माहिती आहे, तो विषयामध्ये रमणारच नाही. विषयामध्ये फार सुंदर विषय. तुमच्या मृत्यूचं ज्ञान जर तुम्हाला असेल ना, तर जिवंतपणाचा आनंद येईल. मृत्यू विसरला म्हणून विषयामध्ये रमतात. मृत्यूचं ज्ञान किती राहिलं? 65 वर्षाचा माणूस झाला ना तरी मला प्लॅन सांगतो, आपला पुढचा प्लॅन असेल. ते जाऊ दे म्हणलं, तुझा प्लॅन किती ते सांग. 60 ओलांडली, 65 ओलांडली, त्यानंतर जगलो किती साजरं करू नका. ज्ञानोबा सांगतो, गेले किती त्याचं दुःख बाळगा. आणि जे गेले 60 वर्ष, त्याच्यातून काय निष्पन्न झालं? संघर्ष, दुःख, गाथा. तुम्ही ज्ञानोबांचे ग्रंथ वाचा, शब्द ऐका बरं का. ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफली. गंभीरतेने माझे शब्द घ्या. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी निमित्त मात्र आहे, पण माझ्या मुखातून जे आलेले शब्द आहेत ते इतके मधुर आहेत. आली मुखा वाटे अमृत वचने. मृत वचने नाहीत बरं का, अमृत वचने. आली मुखा वाटे तुकोबाराय. आता सगळ्या संतांचं सांगत नाही, सांगतो. याच्यामध्ये कुठे दुःखाचा लेश नाही. ज्ञानेश्वरीमध्ये नाही दुःखाचा लेश नाही. संतांचे ग्रंथ सोडा, तुम्ही कादंबऱ्या वाचा, निबंध वाचा. संघर्ष आणि दुःखाच्या कथा आहे. आणि ते वाचलं ना, डोकं दुखल्याशिवाय राहतच नाही. एखादा पिक्चर पाहायला जा, संघर्ष. एखादी मालिका बघा. नवीन नवीन ज्यावेळेस मालिका सुरू झाल्या तर ना, बाया नवऱ्याला चहा देत नव्हत्या. काय झालं नाही, मालिका उद्या मग बघते. ज्याच्यामुळं टीव्ही घरात आलाय आणि ही घरात आली, आणि हा भोपे. अच्छा ठीक आहे, दिनरंग कमी नाही. अर्थ का? दिनरंग कमी. बायको चहा देत नाही, दिन झालेला आहे, आणि स्वतः करता येत नाही रंग. संसाराची परिस्थिती जगद्गुरु तुकोबाराय शब्दातून अभिव्यक्त. कोण किती मोठा असू द्या, दाराच्या बाहेर निघाला, बोलण्याची भाषा बदलते. मी ह्याला मानत नाही, मी त्याला मानत नाही, मी ईश्वर मानत नाही, मी धर्म मानत नाही, देश मानत नाही. उंबऱ्याच्या बाहेर निघाला तर, आणि उंबऱ्याच्या आत गेला की ह्याला कुणी मानत नाही, कुणी मानत नाही. आणि स्वतः बरोबर हा धोका आहे. स्वतःचं अस्तित्व तुम्हाला कळत नाही. माझी किंमत काय, माझ्या अस्तित्वाची किंमत काय, माझ्या अस्तित्वाचा आनंद काय, तुम्हाला कळत नाही. तुम्ही गुंतलेला आहात. गुंतलेलं, बांधलेलं तोंडाने तुम्ही सांगता, पण मुक्त होण्याची जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होऊ देत नाही. लक्षात आलं? म्हणून ही सगळी माणसं तुम्हाला सांगतात असाच संसार आहे, यालाच संसार म्हणतात. जुनी लोक, नवी लोक तुम्हाला कायमस्वरूपी अज्ञानात ठेवतात. आनंदाचे ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आनंदाची अभिव्यक्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा. आणि सगळे ग्रंथ वाचा तुम्ही. माझ्या जीवनातली कथा आणि व्यथा
कसा मी त्रास झाला, मला किती लोकांनी त्रास दिला. बरं हाच एवढा नवसाचा होता का त्रास देणार? अहो तुम्ही माझ्या समोर बसलेले सगळे शेतकरी माणसं, दरवर्षी पावसाचा त्रास होतो. हा काही त्रास कमी? शेतीमधले बियाणं बरोबर निघत नाही, कधी खत बरोबर निघत नाही, काही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापर्यंत मजल जाते, कर्जाचा बोजा वाढतो. सगळं व्यवस्थित झाली तर मुलगी पळून जाते, मुलगा ऐकत नाही, तरीही खेडेगावामध्ये परमार्थ टिकतो. हे ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे उपकार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे का? कारण त्याचं धैर्य बांधणारे ग्रंथ आहेत जगद्गुरु तुकोबारायांचे. काळ प्रतिकूल, आभाळ प्रतिकूल, सरकार प्रतिकूल, भावकी प्रतिकूल. यदा कदाचित एखाद्या भावकीला जर चांगली किंमत मिळाली किंवा काय मिळाली की सगळे मिळून त्याच्यावर जाळतात, तुलाच कशी काय मिळाली. आणि एखाद्या माणसाकडे यदा कदाचित नशिबाने पैसा आला, तो कमवलं नाही म्हणत, काहीतरी गडबड असली पाहिजे. काय डोकं असेल माणसाचं काहीतरी. आणि या माझा मुद्दा वेगळा आहे. ही परिस्थिती जर आपल्याला कळाली तर आपल्या लक्षात येतं आपण कोणत्या लोकांमध्ये राहतो, आपलं जगणं कोणत्या लोकांमध्ये आहे. प्रत्येक जण आपल्याला टोचतोय, मुलगा असो, पत्नी असो, लोक असो. आपल्या अस्तित्वाची जाण आपल्याला निर्माण होत येत नाही. आपण कोण आहोत, किती दिवस या शहरामध्ये राहणार आहोत याची जाण आयुष्यभर निर्माण होत येत नाही. आणि जर ठरलं एखाद्या वेळेस निर्माण व्हावी, खरा साधू आपल्याला भेटत नाही, विद्या आपल्याला भेटत नाही, ज्ञान आपल्याला भेटत नाही. आणि जर ठरलं एखाद्या चांगल्या ठिकाणी जावं, 1000 रावण पुढे येतात. त्याचं काय खरं? त्याचं काय खरं? खऱ्या साधूंची निंदा करतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात अभंग बुडवेपर्यंत लोकांची मजल गेली. माझा मुद्दा समजून घ्या, त्यांना त्या काळात कोण संत मानत होता. आज तुकोबारायांच्या गाथ्याची पारायणं होतात, मंदिरं तयार होतात तुकोबारायांची. त्या काळातली परिस्थिती जरा डोक्यात आणा, किती त्रास झाला असेल तुमचा. कितीतरी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगात आठवण तुम्ही किंवा माझी सांगा जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आणि शेतकऱ्याचं जीवन सारखं आहे बरं का. म्हणून मी तुकोबारायांचं वर्णन करतो. एकदम सारखं जीवन आहे, काही फरक नाहीत. इतर संतांचं वेगळं आहे. ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले, तहान लागली, योगाने शरीर लहान केलं, खालून पाणी पिले, पाणी वरून नामदेव महाराजला आणून दिलं. हे योगी आहेत, यांच्या जीवनाचं आचरण करता येत नाही. ज्ञानोबरायांच्या जीवनाचं. तुकोबाराय आपल्यासारखे आहेत. पत्नी वारते, गावातील लोक त्रास देतात, पाटील रागवतो, बाहेर जातात, साधना करतात. हा आदर्श तुमच्यासाठी आहे. संसारातली माणसं आनंद देतच नाही, हा तुकोबारायांचा शब्द आहे. आणि एक शब्द तर इतका गोड आहे तुकोबारायांचा. माझं कीर्तन नुसतं ऐकू नका, लक्षात ठेवा. जन हे सुखाचे. पैसा आला ना, भावकी लगेच म्हणते आमचे नातेवाईक, आमचे नातेवाईक. आमचा फार जवळचा संबंध आहे. पैसा आला तर. आणि एखाद्या माणसाचे जर पैसे संपले, लांबून नातेवाईक आहेत. काय माणसाची परिस्थिती.
दुष्काळामध्ये असो फार त्रास होतो या गोष्टीचा. त्या परिस्थितीतून तुकोबाराय केलेत. जगद्गुरु तुकोबारायांचं मूळ महाबळेश्वरमध्ये विश्वनाथ बाबा, आणि देहूला ज्या मंदिराचं दर्शन तुम्ही घेता ते मंदिर तुकोबारायांच्या 8व्या पिढीने बांधलेलं आहे विश्वनाथ बाबांनी. आणि आमचे कीर्तनकार फार चुकी सांगतात की तुकोबाराकडे पैसा नव्हता. चुकीची कल्पना आहे. तुकोबारायांनी 2 मंदिरं बांधलेत. विश्वनाथ बाबांचं मंदिर भंगलं होतं, देहूतलं मंदिर आजचं तुकोबारायांनी बांधलेलं आहे. आणि ज्ञानोबारायांच्या समोरचा जो गाभारा आहे, दगडी गाभारा, तो तुकोबारायांनी बांधलेला आहे. पैसे कुठून आले? पैसे तर लागलेत की नाही या गोष्टीला? परमार्थात आलेला पैसा संसारात लावला नाही याचं नाव तुकोबाराय आहे. कारण हे मंदिरं आहेत, हे काही इतिहास नाही. तुम्ही जाऊन पहा, माऊलीच्या मंदिरामध्ये लिहिलंय तुकोबारायांनी हा मंडप बांधलाय म्हणून. देवचं मग पैसे आलेच ना, मग तो आलेला जो पैसा आहे तो तुकोबारायांनी संसाराला लावला नाही म्हणून त्रास झाला. शब्द लक्षात, कारण ते तो परमार्थातला पैसा आहे, परमार्थातच लावला पाहिजे. जर एखाद्याने इकडं तिकडं परमार्थाचा पैसा केला, त्याचा संसार कुठं जाईल काही सांगता येणार. मी महाराज लोक रडताना बघितलेले. महाराज लोकांच्या अवस्था परमार्थात राहून ज्यांनी ज्यांनी कीर्तनाचा पैसा किंवा समाज, कारण की तो जो पैसा आहे ना तो त्या महाराजाला दिलेला नाही, परमार्थासाठी दिलेला आहे. आणि जर महाराज चुकीचा लावत असेल, हसणारच नाही महाराज, कायम टेन्शन मध्ये. लोक मला म्हणतात हा महाराज रागीट आहे, तो महाराज रागीट आहे. माझ्या लक्षात येतं काहीतरी गडबड झालेली आहे. समाधान नाही परमार्थामध्ये, चूक झाली जीवनामध्ये. मुद्दा लक्षात ठेवा. समाधान जर चेहऱ्यावर दिसलं नाही, 100% चूक झाली. परमार्थात राहून जर समाधान नाही मिळालं, मग समाधान कुठे मिळणार? मिळणार कुठं समाधान? ही जागा आहे त्याची. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा तो प्रवास आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अस्तित्वाचा शोध घेतला. तुकोबारायला महाराज मिळेना. मी सगळ्या लोकांना सांगतो बरं, जगद्गुरु तुकोबारायला महाराज मिळेना ज्याचं ऐकावं. तुम्ही जर तक्रार करत असाल ना, आम्हाला चांगला महाराज मिळत नाही, तक्रारच करू नका. डोंगरावर गेले जगद्गुरु तुकोबाराय, भंडारा डोंगरावर गेले, भजन सुरुवात केली आणि डोंगरावर ज्ञानेश्वरीची 1008 पारायण केले. डोंगरावर माणसापासून लांब गेले म्हणून संत झाले. माणसात राहून संत नाही होत आहे, संत होऊन माणसात येता येतं. पण माणसातून संत होणार लोक जगूच देत नाही. म्हणून तर सांगितलं तुम्हाला कसा कसा त्रास होतो. एकांतवासात गेले आणि इथून परमार्थ समजण्यासारखा आहे. एकांतवासामध्ये गेले, ज्ञानेश्वरी पारायण केलं, भजन केलं. देवाने डोंगरावर जाऊन भगवंताने भेट दिली तुकोबारायला. देवाच्या प्राप्तीसाठी कोणाचं ऐकू नका, स्वतः साधना करा. नलगती सायास जावे, काय शब्द आहे जगद्गुरु तुकोबारायांचे. पाठ आहे ते सांगू नका बरं का, त्याच्याकडे पाठ होते. मग शब्दांची ताकद बघा कशी. नलगती सायास, जगद्गुरु तुकोबाराय. सुखे येतो घरा, आणि तो देव ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस तोच देव आपली जबाबदारी घेतो. तुम्हाला संत बनवायचंय का भक्त बनवायचंय, सगळी परीक्षा झाल्यानंतर भगवंतच गुरुला पाठवतात. हा वारकरी संप्रदाय. गुरु शोधण्याची गरज नाही, गुरु करण्याची गरज नाही, तुम्ही लायकीचे व्हा. विठ्ठला गीता आणि ज्ञानेश्वरीचा मुख्य भाग सांगतो, तुम्हाला कळेल. 6व्या अध्यायामध्ये 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण सांगतात, कृष्णाचं ऐका, ज्ञानोबारायांचं ऐका, मधल्या आदल्या ऐकत जाऊ नका जास्त. कृष्णाने सांगितलेले तोच माणूस या जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे जो स्वतः बरोबर मित्रता करतो. स्वतः बरोबर. श्रीमंत माणसं बघा, माझ्या समोर बसलेली माणसं आहे तुम्ही, श्रीमंत माणसं स्वतःवरच प्रेम करतात, नाही बोलवत जेवायला.
शहरामध्ये जर एखादा माणूस गेला श्रीमंताला भेटायला, तर तो असं नाही म्हणत या बसा, आलेले विचारतो केव्हा जाणार. ही श्रीमंत माणसाची लक्षणे का दरिद्रीची लक्षणे. माणूस भेटायला आलेला आहे, कधी जाणार, परतीची गाडी कधी, तोच टाइम सांगतो. आणि तोच माणूस आजारी पडल्यानंतर तक्रार करतो, लोक भेटायला येत नाही, तो चप्पल नाही काढली पाहिजे. माणसं भेटायला आल्यानंतर भेटत नव्हतास. तरुणापणाचा आणि धनाचा उन्माद होता, गर्व होता तुला स्वतःवर. आणि आता म्हातारपणामध्ये शरीराने साथ सोडली, आता काही गप्पा मारायला लोकांना बोलवतोस का. पुण्यामध्ये तर इतकं विचित्र आहे, तुम्हाला काय सांगावं. तुम्ही तर खेडेगावातली माणसं, कमी माहिती आहे तुम्हाला. पुण्यात द्यायचा प्रश्नच नाही. जर गेलात एखाद्या चांगल्या घरी, तुमच्या भागातला का असे ना, त्याला हळूहळू तिथली सवय लागते. तुम्ही गेल्याबरोबर ते विचारतात, चहा घेऊन आलाच असाल. काय शब्द आहे, द्यायचा नाही बरं चहा. चहा घेऊन आलाच असाल, चहा द्यायची गरज नाही. असतो एखादा निर्लज्ज, तो म्हणतो पोहे झाल्यानंतर चहा घेणार. नुसता चहा मागत आहे, पोहे झाल्यावर घेऊ. मग तो म्हणतो पोहे काय, जेवण होईपर्यंत, जेवण होईपर्यंत पोह्यावर काम भागवतो, नंतर जेवतो. मग जायचं कधी, झोपल्यानंतर. माझा मुद्दा लक्षात घ्या, काय त्या पैशाचा उपयोग आहे. अन्नदान करू शकत नाही, विद्यादान करू शकत नाही, समाजाचं भलं करू शकत नाही. समाज काय तुमची आठवण काढणार. विठ्ठला स्वार्थासाठी जन्माला आलात, विषय बघून नष्ट झालात, कोण आठवण काढणार. किती राजे लोक गेले आतापर्यंत, किती श्रीमंत गेले, अजून त्यांचे हंडे सापडत आहेत जमिनीतून गाडून ठेवलेलं धन. अवघड आहे. स्वतःच अस्तित्वाचा आनंद मुख्य आहे, आणि त्या अस्तित्वावर आपलं प्रेम केलं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात स्वतःच पहिलं मित्र व्हा. स्वतःच बंधुरात्मा मनस्तस्य येनात्मा एवात्मनाजिता. त्याला बंधू म्हणावं जे स्वतःवर नियंत्रण ठेवतो. काय नियंत्रण ठेवायचं स्वतःवर. ज्या वस्तू शरीराला अपायकारक आहे आणि मन आणि इंद्रिय मागतं, शब्द व्यवस्थित आहे का, ज्या वस्तू शरीराला अपायकारक आहेत, दुःखकारक आहेत, त्या वस्तू जर इंद्रिय आणि मन मागत असेल तर स्वतःवर स्वतःचं नियंत्रण पाहिजे. तुझ्या आनंदाच्या नाही, त्या दुःखाच्या गोष्टी तू जवळ करू नकोस. आपण स्वतःला समजून सांगितलं पाहिजे. चांगलं वागलं म्हणजे पद्मश्री नाही मिळत, तुम्हाला समाधान मिळतं. एखादा पोलीस गावामध्ये आला, साधू बसलेला आहे, काय वाटत नाही त्याला. पण एखादा चोर आहे, पोलीस दुसरीकडे आली, त्याला चोराला वाटतं माझ्याकडे झाली, तू पळून जातो विनाकारण. हृदय पापाने भरलेले आहेत, अपराधाने भरलेले आहेत, अशांतपणे जीवनामध्ये. आणि शास्त्रकार सांगतात, गीता सांगते, अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणसाला कधीही जीवनात सुख मिळत नाही. इतकी अशांत, काय काय लोकांना जेवायला मिळत नाही, हातात भाकरी घेऊन जगला कशाला तू. कमवतो कोणासाठी आणि किती पिढ्यासाठी कमवतो. ज्याने कमवून ठेवलेलं आहे अनेक पिढ्याचं, त्यांचं वर्षश्राद्ध तरी होतं का. संतांच्या पुण्यतिथी होतात, जयंती होतात, ह्या श्रीमंताचं काहीच होत नाही. बरं तर समजून सांगितलं नाही का आपल्याच पोरांना, ते म्हणतात आमचं नशीब, तुमचं नशीब, तुम्ही आले तेव्हा काही नव्हतं तुमच्याकडे. शब्द लक्षात ठेवा, स्वतःचे मित्र व्हा, स्वतःचे मित्र. आणि याचा मराठीतला अनुवाद सांगतो तुम्हाला, संस्कृत मधला. माझा मीच झालो शत्रू, तो गोबराय सांगतात. माझा मीच झालो शत्रू, मी कुठं नाही केला.
मी पाप केलं, मी नको त्या गोष्टीची जीवनामध्ये मागणी केली, म्हणून मी माझा शत्रू झालो, मीच झालो. काय कैसा पुत्रधारा कैसा मित्र, कासा घातला पसारू अहो जगत गुरु तुका म्हणे. पहिला टप्पा आहे माझा मित्र. हे ज्या दिवशी कळालं तुम्हाला माझा मी वैरी आहे, त्या दिवशी तुम्ही माळ न घालता माळ घातली. त्या दिवशी तुमचं पहिलं पाऊल परमार्थाकडे देवाकडे वळालं. मी स्वतः चुकीचा आहे, मी माझ्या शरीरासाठी माझ्या बुद्धीसाठी माझ्या हितासाठी मी काहीच करत नाही. सतत एकच विचार, लोक काय म्हणतील, एक लोक काय म्हणतील, आणि लोकांवर शायनिंग. गाडी आणली दाखवणार, आमका आणले दाखवणार, सगळं दाखवायसाठीच. दाखवून कधी कुणाला समाधान नाही मिळालं, प्रदर्शन करून कधी समाधान मिळणार. हा पहिला टप्पा आहे. स्वतःच्या अस्तित्वाला ओळखा. जगद्गुरु तुकोबाराला सुद्धा मुलं होते, संसार होता, पण स्वतःचं अस्तित्व तुका आकाशा एवढा हे जीवन आहे. हे सांग नाही म्हणजे आम्हाला सांगणारा मिळत नाही. मग गाथा आणि ज्ञानेश्वरी कोणासाठी? माणसावर विश्वास ठेवू नका, ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवा. विठाला त्या ओव्या बोलतात आपल्या बरोबर, ओव्या समजून सांगतात, ओव्या शिकवतात. आणि याचं प्रत्यक्ष मोठं उदाहरण जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. शृंगारिले बाळ किती वर्णन केलेत, कृपाळू सज्जन सगळ्यांना ज्ञानोबा आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण गाथा हे आपल्या जीवनासाठी उपयोगी, स्वतःसाठी. हा पहिला टप्पा. आणि जेव्हा स्वतःला ओळखतो, पुन्हा शब्द सांगतो, स्वतःला ओळखतो, तेव्हा स्वतःचं मूल्यांकन करता येतं. मूल्यांकन, एखादं मोठं दुकान आहे, एखाद्या ठिकाणी 10 रुपयाला चहा मिळतो, एखाद्या ठिकाणी 500 रुपयाला चहा मिळतो. पण जिथे 10 रुपयाला चहा मिळतो तिथं जर तुम्ही गेलात आणि एखादा 500 रुपयाचा चहा पिऊन हॉटेलमधून बाहेर आलात, दुखी नका हो. स्वतःचं मूल्यांकन आहे. तो जरी 5 स्टार मध्ये जाऊन चहा पिला, तिथली साखर इंद्राने पाठवलेली नाही, हा विचार करा. तिथलं धान्य स्वर्गाच्या राजधानीतून आलेलं नाही, गहूच आहेत. ग्रामीण भागामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा गहूच आहेत, साखरच आहेत. मग त्यांनी काय घेतलं? घेतलं असेल, पैसा जास्त आहे त्याचा. पुन्हा सांगतो, पैसा जास्त असेल, चहा पिल्यानंतर तुम्हाला गोडी चांगली मिळेल. 10 लोकांमध्ये बसून चहा पिता, तिथं 10 लोक नसतात, तिथे एकटंच. माझ्या एका मित्राने खूप आग्रह केला म्हणून त्याला घेऊन गेलो मी. तुम्ही म्हणता तुम्ही जाता का? जाता का म्हणजे बाहेर गेल्यानंतर देशात विदेशात फिरत असताना सगळे त्यांच्याप्रमाणे वागवला. चहा मागवला 5 स्टार मधला, तर ती मोठी प्लेट असते, एकामध्ये गरम दूध असतं, गरम चहा उकळलेल्याचं पाणी असतं, प्लेट असते, 2 बिस्किट असतं. हे आमचं वारकरी चहा आल्यानंतर ते बघितलं, एका म्हणजे काय म्हणलं, चहा आहे. असला कसला चहा इतका मार? म्हणला रे, तो चहा म्हणजे आपण करून प्यायचा असतो. त्यांनी तुला आणून दिलाय, तुला साखर किती लागते हाताने टाक, दूध किती लागतं हाताने टाक, पत्ती किती लागते हाताने टाक, सगळं आपण त्यात पैसा कशाला द्यायचा? 10 रुपयामध्ये रेडीमेड चहा मिळतो, म्हणजे घेत जा. माझा मुद्दा समजून घ्या. काय क्वालिटी पण कळत नाही, माइंड पण चालत नाही, कोणाला काय बोलतील. एक स्वामीजीकडे एक जण आला, सुशिक्षित माणूस. स्वामीजी माझे फार मोठे न्यायाचार्य, काशीतले फार मोठे विद्वान, शांत स्वभाव होता. एक जण आला म्हणे, महाराज तुम्ही सांगता हे सगळे पदार्थ जड आहेत. स्वामीजी म्हणले, हा जड आहे. रोटी जड आहे, भाकरी जड आहे, हो. दगड पण जड आहे, हो. मग दगड का खात नाही? स्वामीजी म्हणले, तुला कोणी ऐकू नको म्हटले, खात जा.
नाही पण ते म्हणे पण का खात म्हणून मला काय माहिती, तू खात जा. तर्क स्वतःला बर्बाद करतो, स्वतःच्या अस्तित्वाचा नाश करतो, त्याला बुद्धी म्हणत नाही. स्वतःचा विकास करतो तो खरा माणूस. अध्यात्मातला विकास पाहिजे म्हणून सगळ्या लोकांनी एक कीर्तन पुष्कळ होतं ऐकायला. वाढल्या कोणी काही कीर्तनाला येऊन बसत नव्हता. 2 शब्द ऐकलेले जीवन बदललं. फार ऐकावं लागत नाही जीवनामध्ये बदल करण्यासाठी, लक्षात ठेवा. म्हणून स्वतःचं मूल्यांकन करा आणि स्वतःला विकसित करा. हे ज्ञानोबा आहे तुकोबा. स्वतःला विकसित करा आणि स्वतःचं मूल्यांकन करत असताना तुमचं अस्तित्व काय ते सांगा. जगद्गुरु तुकोबा जेव्हा शंकरापुढे जातात तेव्हा पहिल्या अभंगात सांगतात, तुम्ही विश्वनाथ विषय समजून घ्या बरं का. ज्यांचं वर्णन केलं मी ते भगवान शंकर आणि तुकोबराय त्यांच्या समोर जातात तिथला अभंग आहे, शंकराच्या मंदिरातला अभंग आहे. कारण की ते तुम्ही म्हणून वर्णन करतात, तुम्ही विश्वनाथ. हा म्हणजे पहिल्यांदा ईश्वराचा अधिकार कळला पाहिजे. ज्ञानोबा कोणाला ईश्वर मानतात, संत कोणाला ईश्वर म्हणून सांगतात, विश्वनाथ. विश्व ज्यांच्यामध्ये आहेत, विश्वाचे मालक आहेत. हल्लीचे लोक ईश्वराला मानत नाहीत, हरकत नाही काही. हल्लीचे लोक सुखी पण नाहीत आणि समाधानी पण नाहीत. फार दखल घेऊ नका या लोकांची. माझा मुद्दा लागला, समाधानी नाहीत, सुखी नाहीत, ते कुणालाच मानत नाहीत. ते ईश्वराला काय आहेत, ते स्वतःला मानत नाहीत. ते दारू पिऊन गटरात पडतात, ते सांगणार का आपल्याला कुणाला मानायचं? नाही, बुद्धिमान आहे, स्वतःला डेव्हलप कर. अर्थ लक्षात का? बुद्धिमान आहे ना, स्वतःला मोठं कर तर बुद्धिमान तो. दारू पिऊन गटरात लोळणारा बुद्धिमान नाही. विषयासाठी दीन होणारा माणूस बुद्धिमान नाही. रंक असणारा, रंक शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे बरं का. दरिद्री, गरीब, ज्याच्या जीवनामध्ये सुखच नाही तो रंक. दीन, दीन हा शब्द फार गोड आहे. सगळं आहे त्याच्याकडे पण उपभोगता येत नाही तो दीन. व्याख्या कायमस्वरूपी लक्षात ठेवा. सगळं आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, घरातलं काहीच खाता येत नाही. दीन. बायको नीट बोलत नाही, पोरगं बघत नाही, काहीच नाही, दीन. आणि ग्रामीण भागात ही लोक नाहीत बरं का जास्त प्रमाणात. ज्याचं घरात चालत नाही त्याचं नाव आहे दीन. नावाला मालक, 7 बाऱ्यावर त्याचंच नाव, बंगल्यावर त्याचंच नाव, सगळीकडे त्याचं नाव, पण घरात काही चालत दीन. तुम्ही तुमचा अंदाज घ्या आपण कोण आहोत. काहीच चालत नाही घरामध्ये. कधी कधी असं होतं सगळं उपलब्ध आहेत आणि खाता येत नाही. खाता येत नाही शब्दाचा अर्थ उपभोगता येत नाही. सगळं आनंदाचं वातावरण आहे, मुलगा आनंदी आहेत, बायको आनंदी, सगळं आनंदी आहेत. याला विचारलं तू दुखी काय? तब्येत बरोबर नाही त्याची. किती दिवसापासून? 2-4 वर्ष झाले. मालक हा. माझा मुद्दा पुन्हा समजून घ्या. शरीर खाऊ देत नाही, पहिला टप्पा. दुसरा टप्पा, भावकी खाऊ देत नाही. हे काही तुम्हाला सांगायला नको. तिसरा टप्पा,
सत्ताधारी खाऊ देत नाहीत, काहीतरी भुंगा मागा लावतात. मी आळंदीला ते धर्मशाळा बांधली, 2-3 लोक हुशार होते, त्यातला एक आमदार होता. मलाही माहीत नव्हतं, वय जरा तरुण होतं त्यावेळेस, त्यावेळेस घाबरत नव्हतो, आता विषयच नाही. ते धर्मशाळेचं उद्घाटन ठेवलं तर मला आमदाराने सहज प्रश्न विचारला, तुम्हाला काही त्रास झाला का? म्हणलं नाही. इकडच्या आमदारांनी किंवा काही मदत केली का त्यांनी? म्हणलं नाही, मी घेतली नाही मदत. तो आमदार फार हसत होता, जर कीर्तनाला येणारा होता, तो माझी फिरकी घेत होता. भाषा राजकारणातली शास्त्रीला समजते का? म्हणलं नाही. मग काहीच मदत नाही केली तुम्हाला आमदारांनी? म्हणलं नाही. असं कसं काय? तुम्हाला काही त्रास झाला का? म्हणजे नाही. नाही कळलं तुम्हाला? मला पण कळलं नव्हतं. ते म्हणे तुम्हाला त्रास झाला नाही ही आमची मदत आहे. काय शब्द आहे त्याचा? तुमचं काम निर्विघ्नपणे पार पडलं ही सत्तेची मदत आहे. जर त्यांच्या मनात आलं असतं हे काम होऊ नये, फक्त फोन, कोणत्या कारणाने तुम्ही आज जाल याचा काही भरोसा आहे? काही कारणच लागत नाही. लोकशाहीमध्ये कोण कोणावर कोणती केस टाकेल आणि कोण कोणाला उचलून येईल काही सांगता येणार आणि काही सांगता येत नाही. हा महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे तुम्हाला दुःख देणारे शरीरापासून सुरुवात होतात. भावकी आहे, सत्ता आहे, धन आहे, सगळे त्रास देतात. आणि हे सगळे जर कमी पडले तर काळ त्रास देतो. सगळे कमी पडले तर काळ त्रास देतो. काळ बदलतो महाराज. आणि ज्यांची आपण पूजा करतो, ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो, काळ एकदा बदलला ना समाप्त होऊन जातं जीवन, उद्ध्वस्त होऊन जातं. सगळा मान याला म्हणतात कळणं, याला म्हणतात जीवन. आणि संतांचा काळ किती जरी प्रतिकूल झाला बघा तरी त्यांची बुद्धी शाबूत असते. जगद्गुरु तुकोबाला घराचा त्रास, दाराचा त्रास, सत्तेचा त्रास, सगळा त्रास, अभंग मात्र सोन्यासारखे तुकोबाच्या तोंडातून बाहेर निघत होते. हा काळाने दिलेला आशीर्वाद आहे, ईश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. जग विरोधात जाऊ द्या, पण तुमचा जर विकास झालेला असेल ना, काहीच करू शकत नाही. हे मानवी जीवनातलं रहस्य आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? ईश्वराची कृपा पाहिजे. दुसऱ्या चरणात कृपा कराल ते थोडी पाया पडी बराणी, पाया पडी बराणी, पाया पडी मानवी जीवनातला सगळ्यात अवघड ठिकाण हे. तुम्ही मोठ्या माणसाकडे जाल याच्यावर मला काही संशय नाही. सगळेच मंदिरात जातात. माझ्या समोर बसलेले जे सगळी माणसं, सगळे संत माणसं आहेत. मंदिराला, देवाला दान धर्म करणारे सगळे चांगली माणसं आहेत, याच्यावर काही शंका आहे काय? पण मंदिरात गेल्यानंतर देव आपल्यावर कृपा करतो का याचा अभ्यास तुम्ही करत नाही. हा या अभंगातला सगळ्यात मोठा पॉइंट. तुम्ही जाता मोठ्या माणसाकडे,
पोटे मोठा माणूस तुमची दखल घेतो का, हे परमार्थातला मुख्य विषय, सगळ्यात मोठा विषय. तुम्ही कोण आहात, तुमचं अस्तित्व काय, तुम्ही काय करताय, तुमची कॅपॅसिटी काय, विचार नाही करत तुम्ही. पण जगद्गुरु तुकोबाराचा जीवनाचा अभ्यास करत असताना स्वतःवर पहिल्यांदा विचार करतात. मी कोण, माझी क्षमता काय, माझी बौद्धिक क्षमता काय, माझी मानसिक अवस्था काय, इंद्रिय माझी किती ताब्यात राहतात. कोणी गडबड करू नका. विठ्ठला विठ्ठला. शब्द लक्षात ठेवा काय. आणि ही जी शृंखला आहे याचा पहिल्यांदा आपण विचार केला पाहिजे. आपली इंद्रियाची ताकद काय, आपल्याला आपल्या ताब्यात इंद्रिय राहतात का, पहिला टप्पा आहे. दारू पिणारी लोक खरंच यांना असं वाटतं का आपलं कल्याण व्हावं म्हणून? कधीतरी विचार करा ना. कधीतरी सकाळी उठून नेहमी ठेव. एक जण माणूस दारू पिऊन गडावर आला होता, मला माळ घाला म्हणे. म्हणजे नेमकं कुणाला घालू, नाही मला मला म्हणजे कुणाला, म्हणजे आता दारू बोलते का तू बोलतो, दारू पिलेल्या अवस्थेमध्ये. नाही म्हणजे महाराज खूप त्रास होतो. अशा माणसाची इज्जत जाते, पैसा जातो, शरीराची हानी होते. मला तुम्ही थोडासा अभ्यास करून सांगा, असं या माणसाला वाटतं का की माझं इतकं नुकसान व्हावं? नाही वाटत. जगातल्या कोणत्याच माणसाला वाटत नाही. मग हा माणूस संध्याकाळ झाल्याबरोबर का असं करतो? इंद्रिय ताब्यात नाही. का नाही ताब्यात? अभ्यासच केला नाही ना. पुन्हा सांगतो, इंद्रिय ताब्यात ठेवण्याचा अभ्यासच केला नाही. एका दारुड्याने कीर्तन ऐकलं, त्याला असा पश्चाताप झाला, हे खरंय राव, आपलं ऐकलं पाहिजे. 30 वर्षापासून त्याला सवय लागलेली पुण्यात दारू प्यायचा, म्हणजे कंपनीतून निघाला की दारूतून घरी. आता रस्ता पाहायला सवयच लागली ना. कंपनीतून निघाला की दारूचं दुकान, आणि हे दुकानं अशाच ठिकाणी असतात बरं का. सावकार लोक पण तिथंच उधार देतात. सगळे असे टपलेली, तुम्ही बर्बाद व्हावं म्हणून. रोज सगळं कीर्तन ऐकलं त्याने ठरवलं उद्यापासून दारू प्यायची नाही. इंद्रिय कशी त्रास देतात. रोज दारू पित होता, निघाला दारू प्यायला गेला, काही टेन्शन नाही त्याला. पण दारू प्यायचं नाही असं ठरवलं, सकाळपासून टेन्शन. आज दारू प्यायची, तीच डोक्यामध्ये. आज दारू प्यायची नाही, आज दारू, जेवायला बसला तेच. पूर्ण दिवसभराचं काम झालं, दारू प्यायची नाही. म्हणजे एक गोष्ट रुटीन मधली करायची नाही असं ठरल्यानंतर इंद्रियाला किती त्रास होतो याचा अंदाज घ्या तुम्ही. कीर्तनात बोलणं सोपं आहे दारू सोडा म्हणून, पण त्याची जी इंद्रिय इतकी कमकुवत झालेली असतात त्याचा तुम्हाला अंदाज पण येत नाही. आणि शेवटी ड्युटी संपते, बाहेर निघतो, पक्क आज दारू प्यायची नाही, कंट्रोल करतास, नाही प्यायची नाही प्यायची. आणि ते दुकान येतं जिथं त्याचे पाय वळतात. तो बघतो दुकानाकडे, दरवाजाकडे बघतो. पण सकाळपासून प्रॅक्टिस आहे, जायचं प्यायचं नाही. मनाला ताण देतो, नाहीच प्यायचं. गेला निघून पुढे गेल्यानंतर सुस्कारा सोडला. जे 30 वर्षात घडलं नाही ते आज घडलं. शाबास रे पट्ट्या, चल या ह्याच्यावर तुला दारू पाजतो. 30 वर्षापर्यंत जो दरवाजा ओलांडला नाही तो आज तो ओलांडला. शाबास, या खुशीवर चल एक पेग पाचतो थोडं. परत आला, पुन्हा पेलन गेला निघून. इंद्रिय इतके बदमाश आहेत. अगदी तुकोबाराच्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना, पांगुळ झालो देवा हे
सकाळी सकाळी म्हणण्याचे अभंग आहेत आंधळा पांगळा. आणि पांगळा शब्दाचा अर्थ काय? इंद्रियावर जो नियंत्रण ठेवू शकत नाही तो पांगळा आहे. अभंग इतके गोड आहेत तुकोबारांचे. आंधळा पांगळा. पांगुळ झालो देवा नाही, खेटीता कुंभ काठी खुंट दरडी न पाहे. हे इंद्रिय जेव्हा ओढून येतात एखाद्या माणसाला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दरडी खुंट काठी काही पाहत नाही, गोरबडला जातो माणूस त्याच्यामध्ये. हे माणसाचे नाईलाज आहेत. त्याचे इंद्रिय त्याच्यावर हॅवी होतात, इंद्रिय दबाव टाकतात. मला असतात त्यांच्या लोकांविषयी, असं समजू नका की मी टीका करतोय कोणावर. म्हणून पहिल्यांदा आपला विचार केल्यानंतर आपल्या इंद्रियाला त्यांनी ताब्यात घेतलं पाहिजे. त्याच्याकरता तुकोबाराय डोंगरावर जातात जिथं काहीच नाही. इंद्रिय काय करणार? काहीच नाही जंगलामध्ये. काय ओरडा, किती ओरडायचं असेल, मागं काय मागायचं असेल, इंद्रियाचा ताबा एकांतामध्ये मिळतो. नंतर मनाचा विचार केला जातो. आणि या जगातलं सगळ्यात अवघड असेल ना, मन आहे. सगळ्यात अवघड असेल. सगळं तुम्हाला माहिती आहे, चूक आहे, हे बरोबर, सगळं माहिती आहे. आणि पण चुकल्यानंतर म्हणतो काय मनाला वाटलं. काय गोड शब्द आहे बघा. काय नाही, मनाला वाटलं, आवडलं मनाला. आपली काय बाहेरची काय. आंतरजाती विवाह करणाऱ्यांचं बघा ना तुम्ही. काय स्त्रीच आहे ती पण. आई बापांनी आपल्या मुलीसाठी आणि मुलासाठी पैसे कमवलेले असतात लग्न करण्यासाठी. जी गोष्ट तरुणाला आईबाप करून देणारे आहेत, माझा मुद्दा समजून घ्या, त्याच्यासाठी लागणारा पैसा आईबापाने जोडलेला आहे. म्हणजे आईबाप लग्न करून देणार आहेत, त्यासाठी आईबापाला न विचारता पळून द्यायची काय गरज आहे? लग्न आईबाप करणारच आहेत, संसार करणारच आहेत आईबाप. नाही मुलं मुली ऐकत. त्यांना विचार काय, आणि 2-4 वर्षांनी दोघंही परत यायच्या लायकीचे राहत नाहीत. इतकी अवघड. भावकीतून मान जातो, लोकातून मान जातो. त्याला विचार काय नाही, आवडले काय दुसरं. मन नियंत्रित करता नाही आलं. एकांतात गेल्यानंतर तो अभ्यास असतो मनाला नियंत्रित करायचा. इंद्रिय नियंत्रित झाली, मन नियंत्रित झाली, आणि मग तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. सगळे चांगले विचार ज्ञानेश्वरी तुम्हाला पाठवते. मग पहिले इंद्रिय ताब्यात ठेवा, मन नियंत्रित करा, आणि मग तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचा. विचार चांगले आणण्याची गरज नाही. ज्ञानेश्वरी सगळे विचार टाकते. नाही पण आमची अशी इच्छा होती की इंद्रिय आमच्या ताब्यात राहत नाहीत, मन ताब्यात राहत नाही, मग आम्ही ज्ञानेश्वरी वाचू नये का? ती ज्ञानोबराई आई आहे. अशा अटी टाकत नाही ज्ञानेश्वरी. इंद्रिय कंट्रोल करा, मनाला आवरा. ज्ञानोबराई असं नाही म्हणत. तैसा इंद्रियाचा काय इतके सुंदर शब्द आहेत ना. मनाचा मार न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे आहे त्या श्रवणामध्ये. त्या इंद्रियांना जे विषयाकडे जातात ना, त्यांना ज्ञानेश्वरीकडे पाठवा, आपोआप चांगली होतील. ज्ञानोबराईची आई येते, ती नाही सांगत नियंत्रण करा. जातात ना, मग ज्ञानेश्वरी त्या सौंदर्याकडे पाठवा. ते इंद्रिय तिथे रमतात. मन ऐकत नाही ना, मनाला चांगलं मग ज्ञानेश्वरीतला काव्य मनाला लावा. ज्ञानेश्वरीची गोडी लागली, मनच जात नाही, मनच जात नाही. आणि इंद्रिय गेले नाहीत आणि मन गेले नाही, बुद्धी जाणार कुठे? आपोआप ज्ञानेश्वरीचा भाव हृदयामध्ये येईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पहिल्यांदा हा टप्पा घेतात. जेव्हा जातात फक्त कृपा, ज्ञानेश्वरीची कृपा झाली पाहिजे. तुकोबाराय शंकराकडे जातात, कृपा मग. कृपा शब्दाचा अर्थ आहे आधार. कृपा शब्दाचा फार मोठा अर्थ आहे बरं का. तुमच्या जीवनाला आधार देणारा. जगद्गुरु तुकोबाराय शंकराला म्हणतात तुम्ही फार मोठे आहात. भगवान विष्णू तुम्हाला भेटायला येतात. आमच्यासारख्याची काय अवस्था आहे, आम्ही दर्शन घेऊन जातो, पण कृपा करायला ते. कृपा शब्दाचा अर्थ आहे आमची दखल घ्या, आम्हाला मानसिक आधार द्या. आणि गुरुने एकदा आधार दिला ना तुम्हाला,
त्या जगातला काळा असो तर देव असो काहीच करू शकत नाही. गुरुनी जर आधार दिला तर देव सुद्धा काही करू शकत नाही. मुद्दा लक्षात ठेवा. पटतंय का तुम्हाला? नसेल पटत तर वेगळ्या भाषेत सांगतो. राजकारणामध्ये बुद्धिमान माणसालाच पद मिळतं असं आहे का काही? पटलं का? याचा विस्तार करायचा. जवळचा कोण म्हणजे काय? मोठ्याने स्वीकारलेला. तुम्ही कसे अर्थ काढा पण त्याचा खरा अर्थ अजिबात अधिकार नसतो. तो वरचे पक्षश्रेष्ठी म्हणतात निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याला आमचं पद द्या. लायकीच नाही तो. सगळे बोंबळतात त्याची काय लायकी? त्याची लायकी नाहीये पण तो कोणाचा तरी आहे. अर्थ कळाला? कोणाचा तरी. तुम्ही बुद्धिमान आहात, ज्ञानी आहात. कधी पक्ष बदलाल सांगता येत नाही. कधी देव बदलाल सांगता येत नाही. कधी गुरु बदलाल सांगता येत नाही. पण एकाचे म्हणून जर आयुष्यभर राहिलात तुम्ही मोक्ष तुमच्या दारात पाणी भरतो. जगद्गुरु तुकोबारायकडे बघा तुम्ही. एक गाव आम्ही आणि गापे काम नाही. एक धरीला चित्ती. तुम्ही एकाचे होतच नाही. जर एक निष्ठ नाही राहिलात ना माणसं मदत करत नाही. देव काय मदत करणार? पक्ष तुम्हाला मदत करत नाही. लोक तुम्हाला मदत करत नाही. काय देव मदत करणार? जर माणसाला एकनिष्ठ माणसं लागतात मग देवाला नको आहे का? म्हणून ही जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे. इंद्रिय नियंत्रित ज्ञानेश्वरीमध्ये होतात. मन नियंत्रित ज्ञानेश्वरीमध्ये होतं. बुद्धीत ज्ञानेश्वरीचा भाव येतो. ज्ञानेश्वरीचे जर तुम्ही झालात ना एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी लिहून ठेवलेली अतिशय सुंदर ओवी. मने काये वाचा 3 शब्द आहेत. दिनरंगमी आणि हे पण 3 शब्द आहेत. मने काये वाचा. मनानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं, कायेनं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं, वाचनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं. ज्ञानेश्वरीचा हे ज्ञानोबारांची ओवी आहे. भगवान बाबांचा फोटो पहा समोर ज्ञानेश्वरी आहे. मने काये वाचा जो सेवक होईल ज्ञानेश्वरीचा येचा. शब्द पहा कसा. जो सेवक होईल येचा ज्ञानेश्वरीचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. राजा होतो. राजा आनंदाचा राजा होतो. समाधानाचा राजा होतो. बिघडतच नाही समाधान. याचं मुख्य उदाहरण जगद्गुरु तुकोबार आहेत. सगळं गाव विरोधामध्ये गेलं, जग विरोधामध्ये गेलं, अभंगाच्या अमृतामध्ये फरक पडला नाही. अनुभवात फरक पडला नाही. दुःखात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. ही स्थिती तुकोबारांची. फक्त जवळ केलं म्हणून मोठ्या माणसांनी आपला स्वीकार करावा. पुन्हा शब्द सांगतो तुम्हाला. कृपा कराल ते थोडी. मोठ्या माणसाने थोडी जरी कृपा केली जीवाचा शिव होतो. संतांनी जर तुमचा स्वीकार केला, देवाने जर तुमचा स्वीकार केला, माणसाची किंमत काय हो? यांचं आयुष्यच किती असतं. एखाद्या माणसाने त्रास दिला, किती दिवस त्रास दिला? 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, आयुष्य तर संपणार आहे. पण जर भगवंताने हातात धरलं, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव अजरामर होतं, जीवन समाधानी होतं. विठोबा जीवन उत्क्रांतीचा मार्ग आपण या अभंगातून पाहतोय. स्वतःला ओळखा, इंद्रियावर नियंत्रण करा, मन चांगल्या ठिकाणी लावा. कोणी असो, लोकांची अपेक्षा नका करू. तुकोबाराजवळ कोणी माणूसच नाही, फक्त ज्ञानेश्वरी आणि देव. देवाचं नामस्मरण, हरिमुखे म्हणा विठ्ठल आमुचे जीवन. बस एक गाव आम्ही बर. आणि अभ्यास करत असताना ज्ञानोबारांचा काही पाठ केली संतांची उत्तरे, अभ्यास. बस या 2 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आल्या ना, संसारातला त्रासच होत नाही.
आणि जसं आपण ज्ञानेश्वरीच्या, ज्ञानोबरांच्या, शंकराच्या सानिध्यामध्ये जाऊ, कृपा मिळली पाहिजे. कृपा कराल ते थोडी, याचा फार मोठा अर्थ आहे. मोठ्या माणसाने आपल्यावर कृपा करावी इतकी लायकी आपली वाढली पाहिजे. पुन्हा ऐका बरं का, लोकांनी आपल्यावर कृपा करावी मोठ्याने, आपली लायकी काय. भगवानगडावर जर एखादा माणूस आला ना, त्याला फार टेन्शन येतं. आता बाबांचा जो समाज आहे तो 20 लाख समाज आहे. एखादा माणूस दर्शन तर देऊ शकत नाही त्याला, आणि मग ती चर्चा होते. आम्ही गडावर गेलो होतो, बाबा भेटले नाही, दर्शन दिलं नाही. लायकी वाढवा, बाबा घरी येतील. योग्यता वाढवा, देव घरी येतो. जावं लागत नाही कुठं. म्हणून कृपा करा, योग्यता वाढवा, ताकद वाढवा. आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी संत तुम्हाला स्वतःला विकसित करतात. देवाधर्माच्या नादीने लागत. नीट ऐका पुन्हा, देवधर्म हा नाहीये अज्ञानात राहणं. देवधर्म आहे तुमच्या अंतःकरणात देव प्रगट झाला पाहिजे, आतला देव प्रगट झाला पाहिजेत, आणि तुम्हीच देव झाला पाहिजेत. याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. म्हणून तर संतांची पूजा होते, संतांची मंदिरं बांधले जातात. ते पण कुणाच्या तरी पोटी जन्माला आलेले आहेत, कोणाच्या सान्निध्यात राहिलेले आहेत, स्वतःची योग्यता आणि अधिकार वाढवलेले आहेत. म्हणून स्वतःला विकसित करा. शाळा शिकणारे तरुण पोरं आहेत, नोकरीच्या मागे लागू नका, अधिकार विकसित करा. मी मागे एकदा सांगितलं होतं, फक्त UPSC MPSC परीक्षा पास करा, लाल दिव्याची गाडी मरेपर्यंत येते. कुठं भीक मागतात तुम्ही? 25 लाख घ्या, चपराशाची नोकरी द्या, मास्तरची नोकरी कशा करता? अधिकार वाढवा, सगळी सुख पायाजवळ येतात. स्वतःला ओळखा आणि अधिकार वाढवा. आणि जसा अधिकार वाढतो ना, अहो संतांना चांगली माणसं पाहिजेच ना. हे काही नवीन विषय आहे का? संतांना देश चालवायचा आहे, त्याला बुद्धिमान माणसं पाहिजेच, अभ्यासू माणसं पाहिजेत. आता मी कीर्तन करतो, कीर्तन करताना गायक आहेत, वादक आहेत, लोक उभे आहेत का? कुणी येऊन उभं राहायचं? गाता येत नाही, अभंग पाठ नाही, नाही आम्हाला साथ करायचं, कसं शक्य आहे? पखवाजाला धूम म्हणतात का पान म्हणतात हेही माहित नाही. तो म्हणला नाही मला पखवाज वाजवायचं, जमेल? अधिकार ठरवा, पैसे देऊन बोलवण्यात येईल. गायक चांगलं करा, पैसे देऊन बोलवण्यात येतं. माझा मुद्दा आहे वेगळा आहे. अधिकार वाढवा, देव आणि संत घरात येतात. ज्ञानेश्वर यावर्षी आपल्या पूर्ण परिसराने राजा हरिश्चंद्र पिंपरी, राजा हरिश्चंद्राचं मंदिर याचा कळस स्थापना झाली यावर्षी, आणि संपूर्ण परिसराला सगळ्यात मोठा आनंद झाला की राजाचा आज कळस यावर्षी बसला. आणि जेवढ्या मुली आहेत परिसरामध्ये, जेवढे लोक आहेत, जेवढे गावं आहेत, अनेक प्रकारच्या देणग्या दिल्या, भगवान महाराजांना सहकार्य केलं, आणि आपलं देवस्थान फार मोठ्या प्रमाणात केलं. दरवर्षी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात येता, तुम्हाला चांगलं आहे का? तुम्ही जितका भगवान महाराजांना रिस्पॉन्स द्याल तितके ते चांगले कीर्तन ठेवतील, तितकं तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल. आणि तुम्ही जितकं चांगलं वागाल, चांगली मदत कराल, सगळे महाराष्ट्राचे कीर्तनकार इथे येतील कीर्तन करायला. कुठे जायची गरज पडणार नाही तुम्हाला. वाजवणारे असो, म्हणणारे असो, तू पण चला लहानपणीपासून आवडता आहे मंगेश. म्हणजे सगळी आपल्या, आणि ही सगळी जागा तुमच्या आमच्यासाठी आहे. संतांच्या नावाची असते, फक्त वापर आपला असतो. आपल्याला काम पडतं, आपल्याला हे पडतं. आपल्या सगळ्या लोकांनी पुढच्या वर्षी सुद्धा असंच भगवान महाराजांना सहकार्य ठेवा. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.